नाचणी म्हटलं की त्यामध्ये कॅल्शियम, लोह, फायबर आणि अनेक पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात आणि त्यामुळे नाचणीचे वेगवेगळे पदार्थ आपल्या आहारात असायलाच हवे। तेव्हा उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारी नाचणीपासून अतिशय पौष्टिक आणि चविष्ट जाळीदार आंबोळी कशी बनवायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। ही आंबोळी बनवायला खूप सोपी आणि कमी वेळेत फक्त 10 ते 15 मिनिटात तयार होते। सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळचं हलकं काही खाण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे। या मऊसूत आणि जाळीदार नाचणीच्या आंबोळीसोबत चविष्ट अशी शेंगदाणा खोबऱ्याची हिरवी चटणी देखील मी बनवली आहे। या चटणीमुळे या आंबोळीची चव आणखीनच वाढते। तेव्हा तुम्ही एक वेळा मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता पाहूया झटपट पौष्टिक नाचणीची आंबोळी आणि हिरवी चटणी कशी बनवायची। नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आता सुरुवातीला नाचणीच्या पिठाची आंबोळी करण्यासाठी एका बाउलमध्ये घरातील एखादी वाटी किंवा कप घ्यायचा आणि त्याने 1.5 कप एवढं नाचणीचं पीठ टाकून घ्यायचं आहे। नाचणीचं पीठ थोडंसं चिकट असतं त्यामुळे आपल्या आंबोळ्या चिकटू नये त्यासाठी इथं मी अर्धा कप रवा टाकून घेतलेला आहे। इथं मी बारीक रवा घेतलेला आहे, तुम्ही उपम्यासाठी वापरतो तो जाड रवा घेतला तरी चालेल। आता त्यामध्ये पाव कप इथं आपल्याला दही घ्यायचं आहे। आपण झटपट आंबोळ्या करता आहोत तर त्यासाठी दही इथं घ्यायचं आहे आणि तुम्ही दह्याऐवजी ताकही घेऊ शकता। आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित एक वेळा हलकंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेणार आहोत। तर सुरुवातीला मी इथं 1 कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि एखाद्या चमच्याने किंवा विस्करणे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत। आता लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। तर पिठावर आणि रव्यावर अवलंबून असतं की पाणी यामध्ये किती लागणार आहे। तर आता बघा पिठाने पाणी पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे आणि अजून यामध्ये आपल्याला पाणी लागणार आहे। तर त्यासाठी आणखीन 1 कप पाणी इथं मी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करत आता पाणी घालणार आहे आणि चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हाताने हे मिक्स करायचं नसेल तर मिक्सरला हे मिश्रण फिरवून घेऊ शकता आणि बारीक वाटण तयार करू शकता। तर इथं बरोबर 2 कप एवढं पाणी लागलेलं आहे। तर रवा आणि पिठावर अवलंबून असतं आपल्याला पाणी किती लागेल ते। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि या पिठामध्ये आपण आता रवा टाकून घेतलेला आहे। तर तो फुलून येण्यासाठी आपल्याला यावर झाकण ठेवून याला थोडा वेळ तरी रेस्टला बाजूला ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे रवा छान आपला असा फुलतो। आता आपलं मिश्रण तयार आहे आणि आता आपण चटणी कशी करायची ते बघून घेणार आहोत। तर त्यासाठी इथं मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाव कप एवढे शेंगदाणे भाजून त्यांची साल काढून ते घेतलेले आहे। नंतर पाव कप एवढे सुक्या खोबऱ्याचे काप करून ते घेतलेले आहेत। नंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। आता एवढंच साहित्य मी अगोदर मिक्सरमधनं बारीक फिरवून घेणार आहे। तर इथं बघू शकता तर हे साहित्य मी थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे। नंतर आता त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। नंतर यामध्ये कढीपत्त्याची काही पाने टाकून घ्यायची आहे। आता चटणी घट्ट पातळ जशी तुम्हाला हवी तशी तुम्ही यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आणि तशी चटणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तर इथं बघू शकता आपली मस्त अशी खोबरं शेंगदाण्याची चटणी तयार आहे। यामध्ये मी चवीनुसार मीठही टाकून घेतलेलं आहे पण ते मी दाखवायचं विसरले। तर आपली अशी ही चटणी तयार झालेली आहे। तर तुम्ही ही चटणी अशीच खाऊ शकता किंवा तिला फोडणी देऊ शकता। तर इथं मी यामध्ये फोडणी घालून घेणार आहे। तर त्यासाठी फोडणी पात्रात मी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, थोडासा हिंग, 1 लाल सुकी मिरची, नंतर थोडेसे कढीपत्त्याचे पानं टाकून घेतलेले आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चटणीवर असं टाकून घ्यायचं आहे आणि हे तेल व्यवस्थित चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे चटणी खूप छान लागते। तर आता बघू शकता आपली मस्त फोडणी घातलेली खोबरं शेंगदाण्याची हिरवी चटणी तयार आहे। तर जशी दिसायला दिसते त्यापेक्षा खायला अप्रतिम अशी लागते। आता आपण बाजूला ठेवून घेतलेलं मिश्रण आहे ते बघूया। तर आता यातील रवा आहे तो मस्त फुलून आलेला आहे, बघू शकता असं दाटसर असं मिश्रण तयार आहे आणि मिश्रणाची कन्सिस्टन्सी मला योग्य वाटत आहे। तर असंच सरसरीत पाहिजे। आज आपण झटपट आंबोळ्या करतोय तर त्यासाठी चिमूटभर यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे। खाण्याचा सोडा घातल्यामुळे जाळी छान पडते। जर तुम्हाला नसेल टाकायचा तर तुम्ही ते स्किपही करू शकता। इथं तुम्ही सोडा जरी नाही घातला तरी आपली आंबोळी ही मऊसूत तयार होते आणि फक्त तिला जाळी पडत नाही। आता आपलं आंबोळीचं मिश्रण तयार आहे आणि लगेचच आपण आता आंबोळ्या बनवायला घेऊया। त्यासाठी मी
एक तवा गॅसवर कडकडीत गरम करायला ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर अगदी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याला आता इथं टिश्यू पेपरने पुसून घेणार आहे, म्हणजे आपली आंबोळी लगेचच सुटली जाईल। आता गॅसची फ्लेम मध्यम ते मोठीच ठेवायची आहे। पीठ एक वडा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 पड्या हे मिश्रण मध्यभागी टाकून घ्यायचं आहे। हे मिश्रण जास्त पसरवायचं नाही, कारण आंबोळी थोड्याशा जाडसरच असतात आणि आंबोळी तुम्हाला लहान मोठ्या साईजमध्ये जशी हवी त्या पद्धतीने हे मिश्रण तव्यावर टाकून घ्यायचं आहे। आता आपण यावर झाकण ठेवून मध्यम ते कमी गॅसवर आपल्याला हे मिश्रण वरतून कोरडं होईपर्यंत हे असंच झाकून ठेवून द्यायचं आहे। साधारण 1 ते 2 मिनिटं लागतात। नंतर झाकण काढून यावर मी थोडंसं तूप वरतून लावून घेते, म्हणजे आपली आंबोळी अजिबात कडक वगैरे पडत नाही, एकदम बराच वेळपर्यंत ती तशीच मऊ राहते। आता तूप लावल्यानंतर तिला लगेचच पलटवून घ्यायची आणि अगदी काही सेकंदच फक्त तिला तशीच राहू द्यायची आणि लगेचच तिला पलटवून घ्यायची। आता बघू शकता आपल्या दोन्ही बाजूने आंबोळी छान अशी भाजली गेलेली आहे आणि मी आता तिला एका ताटामध्ये काढून घेते। तर तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली आंबोळी तयार आहे आणि जाडीसुद्धा तुम्हाला मी दाखवेलच। तर आता मी दुसरी आंबोळी तयार करून घेते। तर त्यासाठी 2 ते 3 पड्या मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवर तवा गरम करून घ्यायचा आहे। नंतर त्यावर झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटं छान वाफेवर तिला शिजू द्यायची। तर आता तुम्हाला मी जवळून दाखवते। तर बघू शकता आंबोळीला किती छान मस्त जाडी पडलेली आहे। आपण किंचित एवढाच सोडा टाकून घेतलेला होता, नाही टाकला तरीसुद्धा छान जाडी पडते, मस्त मऊसूत अशा आपल्या या आंबोळ्या तयार होतात। तर बघा मी तुम्हाला जवळून दाखवते किती छान दिसत आहेत आणि गरम गरम असताना तर एवढ्या भारी लागतात। तुम्ही जर ह्या आंबोळ्या सकाळी केल्या तर संध्याकाळपर्यंत ह्या जशाच्या तशाच राहतात। तर आता बघू शकता मी उलट पलट करून थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि तिला छान शेकून घेतलेली। आता बघा मी जवळून दाखवते किती छान दिसत आहेत। तर या पद्धतीच्या आंबोळ्या मस्त तयार करून घ्यायच्या आहेत। आता मी तिला ताटामध्ये काढून घेते। तर बघा एकदम झटपट अगदी 10 मिनिटात आपल्या ह्या आंबोळ्या तयार होतात। तर मी आता तिसरीसुद्धा आंबोळी टाकून घेतलेली आहे आणि मध्यम आचेवरती छान तिला शेकून घेते। तर जाडी बघा प्रत्येक आंबोळीला एकदम परफेक्ट अशी जाडी पडते आणि वरतून तुम्ही तेल तूप काहीही लावू शकता, नाही लावली तरीसुद्धा ही आंबोळी अजिबात कडक वगैरे पडत नाही। तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये किंवा 2 पाहुणे घरी आल्यावर झटपट ही आंबोळी तयार करून त्यांना खायला देऊ शकता। तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही पौष्टिक अशी नाचणीची आंबोळी तुम्ही एक वेळा नक्की करून खायला द्या, त्यांना खरंच आवडेल। आता इथं मी सगळ्या आंबोळ्या तयार करून ठेवून घेतलेल्या आहेत। तर आता बघू शकता आता मी तुम्हाला जवळून एक आंबोळी दाखवते। तर बघा किती छान मस्त अशी जाडी पडलेली आहे, अजिबात कडक वगैरे नाही, एकदम लुसलुशीत अशी आहे। हातामध्ये दाबून बघितली तर एकदम लगेच दाबली जाते, अशी आपली मस्त परफेक्ट अशी आंबोळी तयार झालेली आहे। तुम्ही जरी सकाळी ह्या आंबोळ्या करून ठेवल्या तरी संध्याकाळ किंवा रात्रपर्यंत त्या तशाच राहतात, एकदम छान मऊसूत राहतात, अजिबात कडक वगैरे पडत नाही। आणि त्यासोबत मी जी हिरवी चटणी करून घेतलेली होती तिची चवही अप्रतिम अशी लागते आणि चटणीसोबत तर आंबोळीची ही चव अजूनच भारी लागते। तर तुम्ही एक वेळा मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।